महामार्गात गेलेल्या शेतीसाठी मोठी नुकसान भरपाई मिळत असल्याने अलीकडच्या काळात शेती रस्ते अडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत। दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी शिवारात गेल्या 5 वर्षांपासून अडवण्यात आलेला शिवार रस्ता तहसीलदार किरण जमदाडे यांच्या आदेशान्वये शुक्रवारी खुला करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। गाव नकाशामध्ये आहेरवाडी डांबरी रस्ता ते सिंदखेड रस्ता या दरम्यान शेतरस्ता नोंद आहे, असे असताना 5 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने हा रस्ता बंद केला। त्यामुळे पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली। याबाबत राजशेखर फुंडीफल्ले राहणार आहेरवाडी यांनी तहसीलदारांकडे वहिवाट रस्ता खुला करण्याबाबत अर्ज केला। हा रस्ता बंद झाल्यामुळे फुंडीफल्ले यांच्यासह सोमनाथ बिराजदार, गौराबाई बिराजदार, राघवेंद्र बिराजदार, सुनंदा कोरे, विजयश्री गाडे, मनीषा करजगे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली। तहसीलदार जमदाडे यांनी या तक्रारीची दखल घेत तो रस्ता खुला करण्याचा आदेश मंडल अधिकाऱ्यांना दिला। हा रस्ता खुला करण्यासाठी वळसंग पोलिसांनी बंदोबस्तही द्यावा असे आदेशात नमूद केले। या आदेशानुसार मंडल अधिकारी रियाज भाईजान, तलाठी विठ्ठल शिंदे, वळसंग पोलीस ठाण्यातील होडगी बीटचे सहाय्यक फौजदार राजेश निबाळे यांच्या टीमने शुक्रवारी आहेरवाडी शिवारात जाऊन तो रस्ता खुला केला। पोलीस बंदोबस्तात गाव रस्त्यावर झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी जेसीबी चालल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। महसूल खात्याने तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारे आदेश दिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत। तहसीलदार जमदाडे यांच्या समय सूचकतेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।